नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 14 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल गाडीवरून जाताना एक वाक्य वाचलं, सबका मालिक एक है, श्रद्धा आणि सबुरी. मग मनामध्ये विचार आला, हे ट्रेडिंगला सूट होणारं वाक्य. आता ट्रेडिंग हा युनिव्हर्सल बिझनेस आहे. सबका मालिक एक है, त्यानंतर श्रद्धा आणि सबुरी ह्या गोष्टी नसल्यामुळे बरीच जण लॉसमध्ये आहे. आता असं का म्हणतो तर मित्रांनो, ट्रेडिंग हा युनिव्हर्सल बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकाला यायचं आहे. डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, वकील असू दे, पोलीस असू दे, मिडल क्लास असू दे किंवा लोअर मिडल क्लास असू दे, हायर क्लासची व्यक्ती पण ह्यातच आहे. म्हणजे सगळीजण एकच बिझनेस करायला, काय ट्रेडिंग. पण फक्त कोण कोणाला सांगत नाही की बाबा मी ट्रेडिंग करतो. आज प्रत्येकजण छुप्या पद्धतीनं ट्रेडिंग करतो. कधी पण जाऊन चेक करा, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ट्रेडिंग व्ह्यू ॲप आहे. आता मला सांगा, ट्रेडिंगला जुगार का म्हणतात? त्यांना एकच सांगायचं आहे मित्रांनो, कधी तर बँकेत जावा आणि बँकेला जाऊन विचारा की आम्ही दिलेल्या पैशाचं कर्ज दिल्यानंतर काय करता. मग तुम्हाला उत्तर मिळेल ट्रेडिंग जुगार आहे की नाही. प्रत्येकजण हा बिझनेस करतोय, फक्त कुणाला सांगत नाही. आता मित्रांनो, श्रद्धा आणि सबुरी हे ट्रेडिंगमध्ये नसल्यामुळे इमोशनल कंट्रोल होत नाही. आता का मित्रांनो, प्रत्येकजण या बिझनेसमध्ये आलाय, परंतु किती जण टिकलेत? न टिकण्यामागचं कारण काय माहिती आहे का? इमोशनल डॅमेज. आता इमोशनल डॅमेज कशामुळे होतो? इमोशनल कंट्रोल न झाल्यामुळे. आता इमोशनल कंट्रोल का होत नाही तर मित्रांनो, श्रद्धा, विश्वास आणि सबुरी ह्या तिन्ही गोष्टी आल्या नाहीत. त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, इच्छा आणि आसक्ती. आता मित्रांनो, श्रद्धा तुमच्या सेटअपवर आहे, त्याच्यामुळे तुमचा विश्वास निर्माण झाला. विश्वास निर्माण झाल्यामुळे तुम्ही ट्रेड घेतला. ट्रेड घेतल्यानंतर प्रॉफिट यायला लागला. प्रॉफिट यायला लागल्यानंतर इच्छा निर्माण व्हायला लागल्या. इच्छा म्हणजे काय? मला हे पाहिजे. त्यानंतर आसक्ती म्हणजे काय? मला हेच पाहिजे. आता मित्रांनो, तुमच्या इच्छेचं रूपांतर आसक्तीमध्ये झालं. त्यामुळे काय झालं की तुमचा इमोशनल कंट्रोल ऑफ व्हायला लागला. आता काय झालं, तुम्ही ट्रेड घेतला की तुमची आसक्ती जागृत व्हायला लागली. त्यामुळे तुम्हाला छोटासा प्रॉफिट असू दे किंवा जो काय डेली मिळत होता त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे झालं. आता मित्रांनो, मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या रील्समध्ये पण सांगितलंय की मंथली टार्गेट ठेवा, तरच कुठं तुम्ही ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल बनणार आहात. मित्रांनो, आसक्ती ज्यावेळी हवी होते ना, त्यावेळी तुमची श्रद्धा पण बाजूला जाते, विश्वास पण निघून जातो आणि सबुरी पण डॅमेज होते आणि तुम्ही फक्त लॉस बेअर करता. त्यामुळं आसक्तीला बाजूला ठेवा, इच्छांना कंट्रोल ठेवा, तुमच्या सेटअपवर विश्वास ठेवा आणि सबुरी जीवनात आणा. म्हणजे खऱ्या अर्थानं ट्रेडिंगमध्ये इमोशनल कंट्रोल जमेल आणि तो एकदा जमला की तुमची प्रॉफिटेबल जर्नी चालू होईल. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये सगळ्यात लॉस होण्याचं कारण काय? इमोशनल कंट्रोल. आणि तो जर पाहिजे असेल तर श्रद्धा आणि सबुरी तुमच्या ट्रेडिंगमध्ये येणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.